काय तुमचा अनुभव? नमस्कार सर, माझं नाव रेश्मा प्रदीप चिखले. हा माझा 14 वर्षाचा मुलगा आहे. याच्यासाठी मला तृप्ती मॅडम म्हणून पुण्यामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं, तर तुमचं नाव रवींद्र शिंदे सर खूप छान आहे होमिओपॅथिक मध्ये. तर त्याच्यासाठी मग मी तुम्हाला मोबाईलवरती फोन करून ऍड्रेस वगैरे विचारला, तर तुम्ही बोलले पुण्यामध्ये यात आहे. तर मी पुण्यामध्ये तुम्हाला मार्च मध्ये येऊन भेटले. तर मी माझ्या मुलाला असा त्रास होता की म्हणजे त्याचा IQ थोडा नॉर्मल पेक्षा कमीच होता. तर ते इम्प्रूव्ह होण्यासाठी आम्हाला तुमची मदत घ्यावी लागली त्यासाठी. आणि त्याला सूचा पण प्रॉब्लेम होता, नाईटला बेड वेट करणे हा प्रॉब्लेम होताच. तर मी तुमचं मेडिसिन चालू केलं, तर मला त्याचा रिझल्ट आला. त्याचं बेड ओलं करणं ते बंद झाले. आणि राहिला प्रश्न IQचा, तर त्याच्यासाठी तुम्ही मला ऍडवाइस केलं होतं की तुम्ही IPD व्हा. तर मी इथे 2 दिवस, आज 3रा दिवस आहे माझा. तर मी ऍडमिट झाले, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंच राहिलो इथे. तर इथं सर्व सुखसोयी एकदम छान आहे. मला सरांनी आल्या सगळी हिस्ट्री वगैरे सगळं व्यवस्थित घेतलं. नंतर त्याचा MRI केला. तर MRI साठी माझ्या सरांचे मित्र आहेत, त्यांच्याकडनं मला 35% डिस्काउंट दिला. ब्लड पण चेकअप करण्यासाठी मला सांगितलं, तर त्याच्यासाठी पण मला 15% डिस्काउंट मिळाला. आणि इथे सर्व सुखसोयी एकदम छान आहेत राहण्यासाठी. 2 बेड आहेत, गरम पाणी, थंड पाणी, टॉयलेट बाथरूम एकदम क्लीन, आणि स्टाफ पण एकदम खूप छान आहे. ज्या आपल्या काही समस्या असेल तर लगेच सोडवतात. इथं मुलांना खेळण्यासाठी प्ले अंगण आहे, तर ते पण खूप छान आहे. आणि थेरपी सेंटर आहे, तर तिथे पण थेरपी दिल्या जातात. आणि हे एकदम आपल्या अफोर्डेबल म्हणजे कमी पैशामध्ये, जे पुण्यामध्ये आपल्याला जिथे डबल पैसे लागतात तिथे आपल्या इथे 1/4 मध्ये होऊन जात आहे. तर मला असं वाटतं की सर्वांनी ही ट्रीटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही. खूप छान रिझल्ट आहेत आणि यावं सर्वांनी, मला पण असं वाटतं. लांबून खूप, म्हणजे मला इकडचा भाग एवढा माहित नाही. मी स्वतः पुण्यात म्हणजे जवळजवळ सकाळी 10ला बसले तर इथे 3ला पोहोचले. मी 5-6 तास प्रवास करून आलेली. त्याच्यामुळं कुठेतरी आपल्याला रिझल्ट आल्याशिवाय माणूस एवढा लांब येऊ शकत नाही. मला तर हा भाग कधी मी ह्या भागात आलेली नाही, फर्स्ट टाइम आली. आणि फर्स्ट टाइम आम्ही दोघीच राहिलो. माझे मिस्टर म्हणजे प्रॉब्लेम होता म्हणून आम्हाला इथे येऊन सोडून गेले, आता घ्यायला येत आहेत. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम छान आहे स्टाफ पण, सर पण, मॅडम पण. काही पण समस्या असेल तर लगेच तत्पर सोडवतात. आपल्याला असं काय म्हणजे फॅमिली पासून फार लांब राहिले असं पण वाटत नाही. एकदम घरच्या सारखे ट्रीटमेंट मिळते, फॅमिली फील इथे येतो. असं काही म्हणजे फार लांब येऊन आपण थांबलोय असं पण काही नाही. आणि महत्वाचं म्हणजे रिझल्ट आल्याशिवाय माणूस एवढं म्हणजे त्रास घेऊन एवढं करू शकत नाही. तर ते आपण करणार, ज्याला रिझल्ट येणार तो 100% येणार. आणि ह्या गोष्टी सगळ्या करणारच. यात काही एकदम छान वाटलंय. जाताना एकदम माणूस आनंदी होऊन चाललंय. आणि माझ्या जर मुलाला आता IQ साठी अजून जर म्हणजे चालूचे ट्रीटमेंट मध्ये आहे ते, तर अजून पण त्याचे रिझल्ट दिसले तर माझ्याकडनं तर अजून 10-1 पेशंट तर नक्की आमच्या. आणि मी मेडिकल फील्ड मधले असल्यामुळे मी ग्रामीण रुग्णालय घोडेगाव म्हणून आहे, आंबेगाव तालुक्यात, तिथे मी स्टाफ नर्स म्हणून काम करते. तर माझ्याकडनं तर नक्की सरांना कॅम्प घेण्यासाठी मी रिक्वेस्ट करणार. जर माझ्या मुलाला आणखीन जर चांगलाच फरक पडला तर मी तिथे सरांना बोलून घेणार. आणि असे बच्चू तर मी पाठवतच जाणार. आमच्या डे टू डे लाईफ मध्ये हेच लोक असतात बघण्यामध्ये. विशेष म्हणजे इतकं आपण छान काम करतो. हो, लोक जोडले. म्हणजे आता MRI तो 6,000चा, हा, तुम्हाला 35% डिस्काउंट दिला त्याने. ब्लड म्हणजे असे लोक जोडायला आता आपल्या रोटरी क्लब. म्हणजे इकॉनॉमिकली जो वीक आहे तो सुद्धा येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणजे ही मुलं नीटच होणार. हो, असं ज्या वेळेला माणूस सगळ्या आशा सोडतो ना, तिथं सुरुवात म्हणजे डॉक्टर रवींद्र शिंदे. काय हरकत नाही बघायला लोकांना, हरकत नाही. डाऊन सिंड्रोम ह्यासारखे जे डिसीज आहे तर शुअरली
नाही 100%, पण 70% शुअरली रिझल्ट येऊन जाणार ते कुठं आता प्रणव साहेब? मंचर. कसं वाटतंय इथे राहिल्यानंतर? आता छान वाटतं. औषध घेतल्यानंतर कसं फरक जाणवतोय? थोडंफार जाणवतोय. आता आपल्याला झोपेमध्ये पेडिरोनेशन नाही का, तो रिझल्ट कसा आहे आता? चांगलं आहे. पहिले काय व्हायचं, आता काय नव्हतं सांगा? आता तो रात्री युरिनला उठून स्वतःहून उठून गेला.